देवीसिंग दुकानातलं काम आवरतो आणि घरी जात असतो. तेव्हा त्याच्यासोबत वाटेमध्ये जे काय घडतं ना, त्यामुळे देवीसिंग सैरवैर होऊन जातो. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, जुगाडी लाली सगळं सेट करते आणि सिमेंट वाळण्यासाठी ड्रम कसाबसा बाहेर ओढत नेत असते. पण ड्रम खाली पडतो आणि आवाज होतो. आता लाली जाम हादरते. आवाज झाल्यामुळे कुणी आलं तर नाही ना, म्हणून घाबरून इकडे तिकडे बघायला लागते. आता पटकन ड्रम उचलते, पण त्या नादामध्ये तिचं लक्षच जात नाही की साकेचा हात सिमेंटच्या बाहेर आलेला. लाली आता टाकी तशीच ओढत घेऊन जाते. माग्याकडून डिंपलने सगळी माहिती काढलेली असते. त्यामुळे हाच डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याची तिला पक्की खात्री पडते आणि ती विचार करते, आता डॉक्टरांना भेटावंच लागणार. देवीसिंग मनात म्हणतो, झालं एकदाचं काम. लालीने साकेची डेड बॉडी बरोबर ठिकाणाला लावली असणार. आता साकेतच्या डेड बॉडीचं काय करायचं याचा विचार करावा लागणार. एकदा की त्याची विल्हेवाट लावली, नंतर त्या लालीकडे बघणार. आता या लालीला मी जास्त दिवस नाही झेलू शकत. ही लाली प्रमाणापेक्षा खूप हुशार निघाली. काही केल्या पिछाच सोडत नाहीये. तो आता विचारात मग्न असतो. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज पडतो, डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. आता तर देवीसिंगची हालत खूप वाईट होते. तो घाबरून मागे बघतो तर डिंपल लपून बसते. देवीसिंग विचार करतो, हा आवाज ओळखीचा वाटतो. इथे मला कुणी ओळखलं की मी डॉक्टर आहे. तसं जर असेल ना तर माझं काही खरं नाही. तो आता भरभर चालायला लागतो आणि डिंपल गुपचूप पाठलाग करते आणि पुन्हा आवाज देते, डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. तो मागे बघायला लागतो. ती लपून बसते आणि म्हणते, लई शातीर निघालात ना तुम्ही. आता देवीसिंग सगळीकडे शोधायला लागतो. डिंपल म्हणते, मला तर वाटलं होतं तुम्ही आबाळात गेला असाल. तो आता डिंपलला सगळीकडे शोधायला लागतो. पण डिंपल मात्र गाडीखाली लपते आणि म्हणते, तुम्ही तर खाली मस्त मजा करताय. देवीसिंग म्हणतो, कोण आहे आणि कोण डॉक्टर मी नाही ओळखत. हिंमत असेल तर पुढे या. पण डिंपल काय येत नाही आणि म्हणते, तुम्ही डॉक्टर आहे, मी तुम्हाला चांगलंच ओळखते. कातळवाडीतून पळाला आणि इथे येऊन बसलात, ते पण लय वर्षाने. आणि त्या लोकांनी काय सांगितलं, तुम्ही त्यांचा मुलगा गोपाळ आहे. एवढी माहिती बघून देवीसिंग चांगलाच हादरतो. आता तो तिथून पळतं काढतो, पण डोकं काही शांत बसत नाही. घरी गेल्यानंतर सैरबैर झालेला असतो. लाली म्हणते, अहो अहो, पण त्याचं काही लक्ष नसतं. ती अहो. तो आता गोंधळत म्हणतो, हां काय. लाली म्हणते, असं भूत बघितल्यासारखं काय घाबरलात, काय झालं. तर तो काहीच नाही. आता लाली सांगायला लागते, अहो तो मंडपावाला ड्रम घेऊन जात होता. तो घाबरून म्हणतो, ड्रम. ती म्हणते, अहो घाबरू नका, मी नाही नेऊ दिला. त्यासाठी काय काय करावं लागलं ते माझ्या मलाच माहिती. अहो तो माणूस ऐकायलाच तयार नाही. सारखा म्हणायचा, सिमेंट काढून घ्या, ड्रम घेऊन जायचा आहे. अहो मी त्याला सांगते, मी 2 दिवसाचं भाडं देते, पण ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी ड्रमच खरेदी केला. नाही म्हणजे त्यासाठी मला सगळ्यांचा ओरडा खायला लागला. एवढे पैसे का दिले, कुठून आणले. तो विचारतो, मग तुम्ही काय सांगितलं. तीन ते, अहो काळजी करू नका, ही लाली काय करू शकते ना तुम्हाला माहिती नाही. तरी देवीसिंग फक्त हूं करतो. ती आता फक्त हूं. बरं चला, तुम्ही तोंड हात पाय धुवा, मी तुम्हाला जेवायला वाढते. काही केल्या देवीसिंगला काही झोप येत नाही. सकाळी ते दुकानावर जातो, काम चालू करणार. तेवढ्यात कानावर आवाज पडतो, टेलर ब्लाऊज शिवायचा हाय. आवाज ऐकून देवीसिंगला पक्की खात्री होते की डिंपलच आहे. तो घाबरून मागे बघतो तर तोंडाला ओढणी बांधलेली एक मुलगी उभी असते. तो तिच्या डोळ्यात बघतो आणि डिंपल स्माईल करत असते, त्यामुळे हसरे डोळे देवीसिंगला बघत असतात. डिंपल म्हणते, हाय का ओळख. तो काय. ती म्हणते, नाही म्हणजे ब्लाऊज शिवायचे. आता देवीसिंगची पक्की खात्री होते की डिंपलच आहे, पण तो काय ओळख देत नाही आणि डिंपल पण चांगलीच मजा घेत असते. तुम्हाला काय वाटतं, खरंच या डिंपलने लाली आणि देवीसिंगची चांगलीच जिरवायला हवी का. हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.